तर मित्रांनो नमस्कार. मातीचा वारसा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, माझ्या मागे जो तुम्ही पाहतात हा माझा 6 फुटाचा खोडवा ऊसाचा प्लॉट आहे. मित्रांनो, 2 ओळीमधील अंतर या ठिकाणी 6 फूट ठेवलं होतं. मित्रांनो, 6 फूट अंतर ठेवल्यामुळे मला मागच्या वर्षी याचा फायदा असा झाला की या ऊसामध्ये ऊसाचे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया या ठिकाणी व्यवस्थित झाल्यामुळं जवळपास 12 महिन्यामध्ये या ठिकाणी हा ऊस 30 ते 35 कांड्यावरती गेला होता. त्याचसोबत 2 ओळीतील अंतर व्यवस्थित असल्यामुळे मित्रांनो याला मशागत व्यवस्थित करता आली. ट्रॅक्टरच्या सहाय्याने वगैरे याला मशागत व्यवस्थित करता आली. आणि मशागतीसोबत मित्रांनो याच्यामध्ये प्रकाश संश्लेषण ते चांगलं झाल्यामुळं ऊसाची वाढ तर झालीच, सोबत जो ऊसाचा साईज आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ऊस पोचला होता. मित्रांनो, आणि 12 महिन्यामध्ये मित्रांनो या जवळपास हा 1.25 एकरचा प्लॉट आहे. 1.25 एकर प्लॉटमध्ये जवळपास 85 ते 90 टनाचं उत्पन्न मला या ऊसामध्ये मिळालेलं. मित्रांनो, तर खरोखर जे आपण 3, 3.5, 4, 5 फूट करतो ना, तर 5 किंवा 6 फूट अंतर हे ऊसासाठी अतिशय योग्य आहे. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता माझा प्लॉट अतिशय सुंदरपणे या ठिकाणी आता खोडवा तुटून गेल्यानंतर हा 2 महिन्याचा ऊस आहे, पण आता ऊसाची काळोखी, ऊसाचा रंग हा अतिशय छान आहे. मित्रांनो, आता याला खत टाकले, खत टाकून थोडं हलकंसं या ठिकाणी माती लावली आणि त्यासोबत आता याचं पाण्याचं व्यवस्थापन करून याला काही दिवसांनी आणखी एकदा एक खताचा डोस देऊन याला थोडी भरणी करून घ्यायची. मित्रांनो, तर ऊसाचा प्लॉट कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मला मिळालेलं जे उत्पन्न आहे मित्रांनो ते व्यवस्थित आहे का कमी पडलंय ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.